आज गणेश चतुर्थी आणि सर्वांच्याच घरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। त्यामुळेच आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत, त्यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो सुंदर अशी फुलांची सजावट देखील केलेली आहे। भावना देखील त्याची आवड आहे फुलांची सजावटीची। आपल्यासोबत स्वतः गिरीश महाजन आहेत। सर, काय सांगाल आजच्या गणेशोत्सवाबद्दल? यंदाचा गणेशोत्सव वेगळा आहे, कारण पाहिलं तर तुम्हाला मोठ्या मताधिक्याने विजय देखील मिळालेला आहे आणि त्यानंतर हा संपूर्णपणे पहिला गणेशोत्सव, काय सांगाल? आज गणरायाचं आगमन आमच्याकडे या ठिकाणी झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जगभरामध्ये जे जे हिंदू बांधव असतात सगळ्याच ठिकाणी हे आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सर्वांना मनापासून तर आधी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। गणराया हा सुखकर्ता आहे, दुःखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे। त्याच्या मर्जीशिवाय काही होऊ शकत नाही, मला तर असं वाटतं। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळी संकटं तो निश्चित दूर करेल। यावर्षी पाऊस खूप छान झालेला आहे, सगळी धरणं जवळपास 100% भरलेली आहेत। काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं नुकसानही काही प्रमाणामध्ये झालेलं आहे। काही ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरलं, काही ठिकाणी जीवितहानी काही प्रमाणामध्ये झालेली आहेत। पण निश्चित सर्व काळजी आता गणरायालाच आहे। मी गणरायाला या ठिकाणी प्रार्थना करणार आहे, विनंती करणार आहे की बाबा आता येणाऱ्या अजून महिना 2 महिन्याचा काळ आहे, पाऊस जरा दमानं थोडं सांभाळून घ्या आणि शेतकऱ्यांचं भलं कसं होईल, त्याचं कसं पीक व्यवस्थित येईल, त्याच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल, यासाठी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दे, मी एवढीच मागणी गणरायाकडे करेन। सर, पाहिलं तर गणरायाला आपण संकटमोचक म्हणतो, तुम्हाला देखील संकटमोचक असं एक नाव आहे। आता महाराष्ट्रावरती पाहायचं झालं तर आरक्षणाच्या बाबतीत घेऊन जरांगे मुंबईत येण्याचं म्हणतात। कशा प्रकारे या संपूर्णपणे गोष्टीकडे महायुती म्हणून एक टॅकल करणार आहे किंवा त्यांच्या ज्या मागण्या घेऊन कशा प्रकारे संपूर्ण हा विषय आहे तो हाताळणार? नाही, त्यांनी यावं त्याबद्दल काही दुमतच नाही आहे। सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या ठेवाव्यात। त्यांनी सांगितलं कुठे गोंधळ होणार नाही, कुठे काय होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। मला वाटतं त्यांना काही, आम्हाला त्याबद्दल काही अडचण नाही आहे। त्यांनी यावं आणि खरं आमच्याकडे ते मागण्या करतायत, देवेंद्रजींबद्दल बोलत आहेत। खरं म्हणजे पहिलं आरक्षण राज्यामध्ये इतक्या वर्षामध्ये देवेंद्रजींनीच दिलं, त्याच्याशिवाय कोणीही हिंमत केलेली नव्हती, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून देवेंद्रजीच दुश्मन आहेत, देवेंद्रजी शत्रू आहेत आमचे, असं म्हणण्याचं कारण नाही मला असं आधी वाटतं, असं त्यांना सांगावं। कारण इतक्या वर्षामध्ये तुम्ही ज्यांचं कौतुक करता त्यांनी तर कोणी विचारलं पण नाही, डोंगोने बांधल्या आरक्षणाकडे, आरक्षणाची गरजच नाही असंही आधीच्या नेत्यांनी सांगितलं। आणि आता तुम्ही दिल्यावर सुद्धा आमच्या काळातच ते टिकलं, आमचं सरकार गेलं म्हणून ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, आपली बाजू नीट मांडू तुम्ही शकला नाहीत आमचे विरोधक। मग त्याला आता कोणाला दोष द्यायचा याच्यामध्ये? पण तरीसुद्धा आमची जबाबदारीच आहे। आणि मी पुन्हा म्हणेल की त्यांनी यावं, त्यांनी सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात। आज पाहिलं तर अनेक लोक येथे गणरायाकडे साकडं घालत आहेत की सरकार आहे त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, कुठेतरी मोठा पाऊस पडलेला आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली, दुबार शेतीचं या ठिकाणी संपूर्ण संकट आलं। त्या ठिकाणी विरोधक कुठेतरी या सरकारपासून कुठेतरी सुबुद्धी यावी अशा प्रकारचं देखील साकडं घालतात। तर दुसरीकडे पाहायचं झालं खडसेंनी देखील शेतकऱ्यांचं संपूर्णपणे व्यवस्थित व्हावं असं देखील साकडं घातलेलं आहे। कसं बघता या संपूर्णपणे भूमिका? आपण मी आधीच सांगेल की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, मजबूतीने उभं आहे। आम्ही शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही। आता आपण बघितलं असेल नुकसान झाल्यानंतर सगळे पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहे, आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत। शासनाने सांगितलं की सगळे जेवढे असतील तेवढे सगळे पंचनामे या ठिकाणी करा। जमीन वाहून गेली आहे, खरडून वाहून गेली आहे, तिचे पंचनामे करा। पिकांचं नुकसान झालेलं आहे तिचे पंचनामे करा। ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे निकषाप्रमाणे त्या सगळ्या ठिकाणी आम्ही त्या पंचनामे करतो आहोत। जवळपास पंचनामे झालेले आहेत, पण अजूनही पाऊस पडतो आहे, त्यामुळे काही प्रमाणात ते कमी जास्त असतील, पण शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। ज्या NDRFच्या निकषानुसार मदत आहे ते आम्ही शेतकऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी देणार आहोत। मयत पावलेत काही ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना आम्ही मदत करणार आहोत। जनावरं वाहून गेली आहेत त्यांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी मदत करतो आहोत। आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो, नांदेडला बघितलं असेल, मी स्वतः 9 माणसं गेलीत पुरामध्ये, त्या दिवशी मी स्वतः दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी जाऊन आलो, गावांना भेटी देऊन आलो। सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे। आम्ही शेतकऱ्यांना जी मदत आहे निकषाप्रमाणे ती तात्काळ त्या ठिकाणी करू आणि तो पुन्हा आपल्या पायावर कसा उभा राहील यासाठी आमचा प्रयत्न राहील। शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणूक आहेत, काय गणरायाकडे साकडं असेल, तुम्हाला मोठं मताधिक्य विधानसभेत देखील मिळालेलंच आहे, महापालिकेमध्ये कसं करताय? आणि पाहायचं झालं तर आज आणि गेल्या काही 2 महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येताना या ठिकाणी पाहायला मिळतात, या भूमिकेकडे कसं बघताय आणि काय गणरायाकडे साकडं? लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे राज्यामध्ये, आणि त्याचबरोबर आम्ही तर महायुतीत आहोत।
एकनाथजी आमच्यासोबत आहेत, अजितदादा आमच्यासोबत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की महायुती म्हणून आम्ही अतिशय सक्षम आहोत. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, आमच्या कामावर आहे. आपण बघतायत देवेंद्रजींचं काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यक्षमता, त्यांचं व्हिजन, यावर लोकांचा विश्वास आहे. इथे कोण एकत्र होतं आहे, कोण वेगळं होतं आहे याशी आम्हाला काही फार कर्तव्य नाही. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की या महापालिकेवर झेंडा जो आहे हा महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल, या बाबतीमध्ये कुठे शंका नाही. आणि म्हणून गणरायाला साकडं घालण्याची म्हणजे खरं गणरायालाच आमची काळजी आहे. कारण त्यालाही माहिती आहे कशामध्ये भलं आहे, मुंबईचं असेल, राज्याचं असेल, देशाचं असेल. आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कौल गेल्या 10 वर्षापासून तो आम्हाला देतो आहे. सण म्हटलं तर ह्या ठिकाणी गोडधोड आलं, त्यासोबतच फराळ देखील आला. विरोधक अनेक वेळा कडू आणि कडू सत्य असेल किंवा मग त्या ठिकाणी या कडू आरोप आहेत ते करतात. विरोधकांना कुठला प्रसाद आहे किंवा कुठला नैवेद्य आहे तो तुम्ही खाऊ घालणार आहात जो तुम्हाला आवडतो? नाही, गणरायाचे मोदकच त्यांनी खावे मला असं वाटतं. आणि गणरायाला बी सांगेल की बाबा त्यांना सुबुद्धी दे. बोलताना थोडीशी जीभ आपण थोडी वापरून सांभाळूनच वापरली पाहिजे मला असं वाटतं. आजकाल राजकारणाचा स्तर इतका खाली चाललेला आहे, कोण कोणाला काय म्हणेल, कोण कोणाला काय बोलतो त्याबद्दल आता कुठे काय सांगता येते सकाळपासून काय ऐकायला मिळेल ते. आणि म्हणून आपण राजकारण करावं, निश्चित आपण राजकारण करावं, पण हे करत असताना आपली एक नैतिकता आहे ती आपण जोपासली पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, ज्यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. पण अशा ठिकाणी बोलताना मात्र कुठे आपला तोल जाता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. धन्यवाद सर आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं हा संपूर्णपणे गणेशोत्सव साजरा होतो आहे, परंतु यात आरोप प्रत्यारोप हे होत असतात. परंतु विरोधकांनी गणरायाचा गोड मोदक आहे तो खावा आणि त्यानंतर वक्तव्य करावं असं देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. रोशनसोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.